नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा BECSE म्हणजेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, कोणी हा कोर्स निवडला पाहिजे, याच्यामध्ये नोकरी कुठे मिळू शकते, टॉप रिक्रुटर्स कोणते, कॉलेजेस कोणते, सिलेबस काय आहे, सर्व गोष्टींची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर BECSE म्हणजेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग बघा, बीटेक मध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि हा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग BE मधला कोर्स आहे जो की इंजिनिअरिंग अंतर्गत येतो. आता कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स, त्याचं सॉफ्टवेअर, त्याचबरोबर जे ऑपरेटिंग सिस्टीम असतं, म्हणजे कॉम्प्युटरच्या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला या कोर्समध्ये करायला भेटतो किंवा अभ्यासक्रम तुम्हाला पाहायला भेटतो. आणि हा कोर्स 4 वर्षाचा आहे जो फुल टाइम मध्ये अवेलेबल आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये फिजिकली जाऊन हा कोर्स जो आहे तो कम्प्लीट करावा लागतो. आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती. तर बघा, यासाठी एलिजिबिलिटी म्हणजे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर याच्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे. तर हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि 12वी पास आउट विद्यार्थी यासाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. यासाठी तुमच्याकडे तुम्ही जे आहे 12वी पास आउट असले पाहिजेत विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विथ मिनिमम 75% ऍग्रिगेट. तर तुम्हाला 75% असलं पाहिजे ऍग्रिगेट, ह्या तिन्हीचं मिळून वगैरे तुम्ही 12वी पास आउट असले पाहिजेत. तुम्हाला इझिली याच्यामध्ये ऍडमिशन जे आहे ते मिळून जातं. 12th विद्यार्थी का, 12th पास आउटच का, तर हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे, त्याच्यामुळे फक्त 12th पास तुम्ही असणे गरजेचे आहे. नो मॅटर व्हॉट तुम्ही काय केलेलं आहे याच्या आधी, म्हणजे तुम्ही कोणत्या CBSE पॅटर्न असेल किंवा बाकीचे रेग्युलर पॅटर्न्स असतील तर तुम्ही ते मॅटर करत नाही. सिंपल तुम्ही 12th पास असला पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती खूप सोपी आहे. याची ऍडमिशन प्रोसेस मेरिट ॲज वेल ॲज एंट्रन्स एक्झाम बेस असते. आता जर डिटेलमध्ये वाचायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे तुम्ही क्लिक करून जे आहे तिथं रीड करू शकता. पण शॉर्ट मध्ये सांगत आहे. आता दरवर्षी जे कॉलेजेस असतात, सर्वप्रथम तुम्हाला कॉलेज फाइंड आउट करावे लागेल, त्याची फीस माहीत करून घ्यावी लागेल, त्याचीही माहिती डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये देण्यात आलेली आहे. समजा तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे, आता पुढे काय करायचं. तर ज्यावेळेस याचे ऍडमिशन स्टार्ट होतात त्याच्या नोटिफिकेशनवर तुम्हाला लक्ष ठेवावे लागते. ज्यावेळेस याचे ऍडमिशन स्टार्ट होतात त्या टायमाला तुम्हाला जेही कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे ते तुम्ही फिजिकली जाऊ शकता किंवा त्यांच्या साईटवरती ऑनलाईन रजिस्टर करून जे आहे तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घेऊ शकता. आता काही कॉलेजमध्ये मार्कच्या बेसिसवर जे आहे तुम्हाला इझिली ऍडमिशन मिळू जाते. काही ठिकाणी जे आहे सिंपल तुम्ही 12वी पास आउट असलात तरी तुम्हाला ऍडमिशन मिळून जाते. पण जर टॉपचे कॉलेजेस असतील किंवा जे प्रेस्टिजियस कॉलेज असतात, ज्यांचं खूप नाव असतं, अशा ठिकाणी एंट्रन्स एक्झाम पण ठेवलेली असते. हे एंट्रन्स एक्झाम तुम्हाला अपिअर व्हावे लागतं, त्यासाठी पास आउट व्हावं लागते, मेरिटमध्ये यावं लागतं. त्यानंतर तुम्हाला जी सीट आहे ती क्लेम करता येते, अदरवाईज करता येत नाही. सो मेक शुअर जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट करत आहात तिथे एंट्रन्स एक्झाम बेस ऍडमिशन दिलं जात आहे की तुम्हाला मार्कच्या बेसिसवर, जे एंट्रन्स एक्झाम बेस आहे की मार्कच्या बेसिसवर आहे हे तुम्हाला फाइंड आउट करावे लागेल किंवा जाणून घ्यावे लागेल, त्यानंतरच अप्लाय करावे लागेल. आणि ही जी प्रोसेस आहे तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याचा कालावधी बद्दल पाहूया. तर याचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. हा कोर्स फुल टाइम आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स कंप्लीट करावा लागतो. 4 वर्षामध्ये तुम्हाला 8 सेमिस्टर पाहायला मिळतात, म्हणजे एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात. हे सर्व सेमिस्टर जे आहे ते इम्पॉर्टंट असतात. प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुमचे एक्झाम्स होतात, थेअरी असतात, प्रॅक्टिकल असतात, वायवा असतात, ह्या कंप्लीट कराव्या लागतात. एव्हरी सेमिस्टर इज इसेन्शियल. सो मेक शुअर की जेही टॉपचे कॉलेजेस मधून किंवा कोणत्याही कॉलेजमधून तुम्ही जे डिग्री कंप्लीट करत आहात तिथे तुम्हाला ह्या स्टेप ज्या असतील त्या कराव्याच लागतील. जर टॉप कॉलेजेस मधून ज्यावेळेस तुम्ही हे डिग्री कंप्लीट करता तर कॅम्पस थ्रू तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आणि तुम्हाला जे आहे जॉब मिळू शकतो. सो मेक शुअर की कॉलेज निवडताना तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे. आता याच्यामध्ये जर शॉर्ट मध्ये पाहिलं गेलं तर सिंपल प्रोसेस आहे. सिंपल एक प्रोसेस आहे की 8 तुम्ही सेमिस्टर कंप्लीट करा, अभ्यास चांगला करा, पास आउट व्हा. 8 सेमिस्टर नंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये कुठेही जॉब मिळवण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट जॉबला अपिअर होण्यासाठी यूज करू शकता. आणि मित्रांनो, कॉलेजेस बद्दल जे आहे ते आपण पुढे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओमध्ये बनत राहा.
तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया. तर मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हे सर्व कॉलेज जे आहेत महाराष्ट्रामधले, इथे जो आहे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. आता हे जे कॉलेजेस आहेत, दरवर्षी ज्यावेळेस ऍडमिशन निघतात त्या टायमाला तुम्हाला इथे जाऊन जे आहे ऍडमिशन करावे लागते. याची फीस व्हेरी करते, कॉलेज टू कॉलेज फीस वेगळी असू शकते. त्याच्यामुळे मेक शुअर की कोणत्या कॉलेजची किती फीस आहे आणि तुमचं फायनान्शियल कंडिशन कशी आहे त्या बेसिसवर तुम्ही कॉलेज चूज करू शकता. किंवा एज्युकेशनच्या बेसिसवर, जसं की काही कॉलेजेस टॉपचे असतात तिथे हा कोर्स सिरियसली शिकवला जातो किंवा चांगल्या पद्धतीने असतो, तर कॉलेज बी मॅटर करतं. सो मेक शुअर तसा असावं. जर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला जे आहे कोर्स करायचा आहे, तर तुम्हाला सगळ्यात चांगला ऑप्शन आहे जेईई ऍडव्हान्स क्रॅक करणे, जे की अवघड आहे. पण जर तुम्ही ते केलं तर IIT दिल्ली किंवा जेही IIT खरगपूर, IIT जे कॉलेजेस असतात तिथे तुम्हाला हा कोर्स जो आहे तो 100% मिळतो. आणि पुढे तर तुम्हाला माहितच आहे की भविष्य कसं असतं IIT जे पास आउट असतात त्यांचं. दुसरी गोष्ट, याची फीस, याचे कॉलेजेस जे आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे कॉलेज किंवा महाराष्ट्रातले मेनली कॉलेज कोणते हे जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पहिली लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही सर्व माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याचा सिलेबस बद्दल पाहणार आहोत. आता आपण पाहिलं की कालावधी किती आहे, कॉलेज कोणकोणत्या प्रकारची आहेत आणि तुम्हाला अंदाज लागला असेल. पण आता ज्यावेळेस तुम्ही याचा सिलेबस पाहाल तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की 4 वर्षाचा जो हे पिरियड आहे याचा, तर याच्यामध्ये या कालावधीमध्ये तुम्हाला कोणत्या विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला इंग्लिश, त्याचबरोबर कॉम्प्युटर सिस्टीम अँड प्रोग्रामिंग, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री, इंजिनिअरिंग फिजिक्स, डेटा स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, microprocessors and interfaces, e-commerce, information theory and coding, compiler construction, logic synthesis, artificial intelligence, multimedia systems, real-time systems, service-oriented architectures, अशा वेगवेगळ्या विषयांचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायला मिळतो. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्व गोष्टी कॉम्प्युटरशी रिलेटेड आहेत मित्रांनो. म्हणून सर्व जे सब्जेक्ट आहेत 95 to 99% जे सब्जेक्ट आहेत ते कॉम्प्युटरशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की सर्व गोष्टींचा अभ्यास कशा प्रकारे आणि कशाच्या बेसिसवर राहणार आहे. दुसरी गोष्ट, जे मी इथं विषय सांगितले ते ओनली 30 to 40% असतील. जर तुम्हाला पूर्ण सिलेबस वाचायचा आहे किंवा अशी इन्फॉर्मेशन वाचायची आहे जी माझं पर्सनल ओपिनियन आहे, जे मी विद्यार्थ्यांशी बोलून घेतलेलं आहे, तर हे सर्व ओपिनियन जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये पाहायला मिळतं. जे आपण इथं डिस्कस करत नाहीये किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मिळेल. तिथे क्लिक करून तुम्ही कॉलेजची फीस, सिलेबस, प्रत्येक सेमिस्टरमध्ये डेडिकेटेड कोणता सिलेबस आहे, सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल. सो मेक शुअर लिंक चेकआउट करायला तुम्ही विसरू नका. आता मित्रांनो, तुम्हाला अंदाज लागलेला असेल की याचा सिलेबस कशा प्रकारे असणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ही डिग्री कंप्लीट कराल तर टॉप रिक्रुटर्स म्हणजे टॉपचे कंपनी कोणत्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे जॉब मिळू शकतात हे आपण पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही या डिग्रीचा वापर करून जे आहे ते काय काय करू शकता. तर तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. सर्वप्रथम तुम्ही हायर एज्युकेशनसाठी जाऊ शकता. समजा तुम्ही 4 वर्षाचे इंजिनिअरिंग कंप्लीट केलेले आहे तर तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा करू शकता. मग ME साठी ऍडमिशन घेऊ शकता. विदेशामध्ये सुद्धा जाऊन जे आहे तुम्ही जे आहे पुढे फर्दर एज्युकेशन घेऊ शकता. पण हे सर्व काही तुमच्या फायनान्शियल कंडिशन आणि तुमच्या मेंटॅलिटीवर डिपेंड आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्याचे किती वर्ष अजून शिक्षणासाठी द्यायचे आहेत. सो पॅरेंट्ससाठी सुद्धा सांगायचं म्हणलं तर हे तुम्ही ठरवायचं आहे की पुढे तुम्हाला काय करायचं आहे. दुसरी गोष्ट, जर डिग्री कंप्लीट केलेली आहे तर तुम्ही ज्याही गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतात त्यासाठी अपेअर होऊ शकता. मग MPSC असेल, UPSC असेल, SSC असेल किंवा इतर एक्झाम्स असतात तिथे डिग्रीची गरज असते. किंवा काही जे गव्हर्नमेंट एक्झाम्स असतात फक्त डेडिकेटेड जे इंजिनियर्स असतात, इंजिनिअरिंग मधल्या पदवी असतात त्यांच्यावरच त्या जागा भरल्या जातात. तिथं ही डिग्री कामाला येते. तर तुम्ही ती डेडिकेटेड जॉब आहे ती सुद्धा तुम्ही मिळवू शकता. पण मेक शुअर आता तुम्हाला माहित असेल की सध्या गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा सीन कसा आहे, त्याच्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे जेही तुम्ही डिसिजन घेणार आहात ते पॅरेंट्सशी किंवा जे कन्सल्टंट्स असतात त्यांच्याशी कन्सल्ट करून, ज्यांनी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे, जेही स्ट्रगल करत आहात, एक्झाम देत आहात, प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्याशी डिस्कस करून तुम्ही असा निर्णय घ्यायला पाहिजे. दुसरं, सर्वात चांगलं जर पाहिलं गेलं सोपी पद्धत, तर ज्यावेळेस तुम्ही डिग्री कंप्लीट करता तर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळू शकतो. पण त्याआधी जर तुम्ही चांगल्या टॉपच्या कॉलेजमधून जर ही डिग्री कंप्लीट करत असाल तर लास्ट इयरमध्ये कॅम्पस थ्रू तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर कॉलेजवर पण डिपेंड आहे की तुम्ही कॉलेज कोणतं चूज करता. पण जर तुमच्याकडे तसं कॉलेज नाहीये, तुमची तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली नाहीये, पण तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली आहे, तर काही टॉपचे रिक्रुटमेंट्स आहेत तिथे तुम्हाला जॉब मिळू शकतात. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल
तुम्हाला टॉप पोझिशन्स मिळू शकतात जॉबमध्ये. कॉम्प्युटर इंजिनियर, ऍप्लिकेशन कन्सल्टंट, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर, मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपर अँड सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर. तर हे जे पद आहेत ते या पदांवर तुम्हाला काम करायचा चान्स मिळू शकतो. हे सर्व या क्षेत्राशी रिलेटेड आहे. आता ठीक आहे, जॉब आहे, तर जॉब कोण देणार ते आपण पाहूया. पण त्याआधी याचं पॅकेज किती मिळू शकतं, तर हे सर्व तुमच्या स्किल्सवर डिपेंड आहे. तुम्ही किती डिग्री सिरियस केलेली आहे, त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळे कोर्स कंप्लीट केले आहेत का. जसं CDACचा कोर्स असतो, जसं कॉम्प्युटर ऍप्लिकेशनचे वेगवेगळे कोर्स असतात, प्रोग्रॅमिंगचे लँग्वेजेसचे कोर्स असतात. जर तुम्ही डिग्रीचा सुरू असताना जरी हे कोर्स कंप्लीट केले तरी तुम्हाला ते कामाला येतं. आता जर तुमच्याकडे एवढ्या स्किल्स आहेत तर तुम्ही कुठे अप्लाय करायला पाहिजे, म्हणजे टॉप रिक्रुटर्स कोणते. जॉब तर माहिती आहे आता आपल्याला, आणि पगारही माहिती आहे की 7 लाख 8 लाख पर ॲनम भेटू शकतो आणि तो पुढे वाढूही शकतो. पण टॉप रिक्रुटर्स कोणते, तर याच्यामध्ये टॉप रिक्रुटर्स आहेत रिटेल सेक्टर्स, हेल्थ केअर सेक्टर्स, मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस, एरोस्पेस अँड डिफेन्स, कॉलेज आणि युनिव्हर्सिटी, टेलिकम्युनिकेशन कंपनीज असतात, हेल्थ केअर सेक्टर्स, ॲग्रिकल्चर सेक्टर अँड फायनान्शियल सर्व्हिसेस. आता हे सर्व सेक्टर्स मी सांगितलेले आहेत. मग तुम्हाला IT क्षेत्रात पण जाता येतं, जे हॉस्पिटल्स असतात त्या क्षेत्रात जाता येतं, फायनान्शियल म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा जायला येतं. वाईडली आहे ह्याच्यामध्ये संधी, जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर. मित्रांनो, जॉब्स, त्याची ॲव्हरेज सॅलरी काय असू शकते, इतर माहिती डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. मित्रांनो, जर तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स या विषयामध्ये रस असेल, जर तुम्ही 12th पर्यंत जे आहे तुम्ही या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे किंवा तुम्हाला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन कसे वर्क करतात, UI काय असतो, त्याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टीम काय असते, AIचा कसा वापर करायचा. आजकाल तर आपण पाहिलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये AIचा वापर होत आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग चालत आहे. तर हे काय आहे, कशा प्रकारे याचा यूज करून डे टू डे लाईफमध्ये आपण ज्या लाईव्ह आहेत त्यांना सिम्प्लिफाय करू शकतो, जे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम आहेत त्याला सॉल्व्ह करू शकतो. या गोष्टींचा जर तुम्हाला रस असेल तर नक्की तुम्ही या कोर्ससाठी जायला पाहिजे. त्याचबरोबर मी आतापर्यंत ज्याही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फेस करायला, टॅकल करायला आणि 4 वर्ष तुम्ही जर सिरियसली देण्यासाठी तयार असाल तर नक्की तुम्ही हा कोर्स कंप्लीट केला पाहिजे. भविष्यातील संधी याच्यामध्ये खूप आहेत आणि कॉम्प्युटर रिलेटेड कोर्स आहे. पूर्ण जग सध्या AI वर चालत आहे. पुढे AI खूप वाईडली अजून स्प्रेड होणार आहे. त्याच्यामुळे याच्यामधल्या जॉब ज्या आहेत त्या कमी होणार नाहीत, उलट्या वाढणार आहेत. तो स्कोप चांगला आहे. जर तुमचे या कोर्स रिगार्डिंग काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. जर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल, आमच्याशी बोलायचं असेल, इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून जे आहे आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच या कोर्स बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता, जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाहीयेत. याच्यापेक्षा जास्त माहिती आपण त्या कोर्सची तिथे दिलेली आहे, तर तिथे क्लिक करून स्टुडंट्स ओपिनियन, पॅरेंट्स ओपिनियन, माझं ओपिनियन, टीचर्स ओपिनियन किंवा कोणी हा कोर्स निवडायला पाहिजे, कोणी कोर्स नाही निवडायला पाहिजे, अशा गोष्टींचा सुद्धा तिथे मी लेख दिलेला आहे, ज्याला वाचलं तर तुमचे जे क्लिअरन्स आहे या कोर्स रिगार्डिंग ते मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.